नाशिकचे नांदगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी मुलं जखमी. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, शासनाकडे नागरिकांनी मागणी केली आहे. नांदगावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले जखमी झाले असून लचके तोडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदगाव शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 22 डिसेंबर रोजी सोमवारी शहराच्या अनेक भागात 4 ते 5 मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. या घटनेनंतर रोज अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना नांदगाव शहरात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजगी दिसून येते. जखमींना मालेगाव जात असताना रस्त्यात काही कमी जास्त झालं तर याला जिम्मेदार कोण म्हणून उपचार नांदगाव ग्रामीण रुग्णालयात मध्येच उपलब्ध करून द्यावे अशी नागरिकांनी शासनाकडे मागणीला जोर धरत आहे. बाहेर खेळायला किंवा शाळेत पाठवायला देखील आम्हाला मुलांना पाठवायला भीती वाटते. कुत्र्यांना लवकरात लवकर लसीकरण करून काहीतरी बंदोबस्त करावा अशी शहरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने पशुवर देखील हल्ला केला होता. तक्रार मिळताच पशुवैद्यकीय डॉक्टर रोहित कुरे यांनी अनेक ठिकाणी पशु व कुत्रे यांना लसीकरण करून घेतले. नांदगाव तालुक्याच्या हिशोबाने पिसाळलेल्या कुत्र्याची संख्या एकदम जास्त प्रमाणात झालेली आहे. 2 दिवसाआधी गावात एकदम 4-5 मुलांना चावलं. शाळकरी मुलांवरती इतकं मोठं हे दृष्टिकोन आलेलं आहे की घरच्यांना सोडवायला जाण्याला सुद्धा भीती वाटते. आणि रुग्णालयात आल्यानंतर आता गांधीनगरमध्ये एक लहान मुलाला ते कुत्रं चावलं. पण रुग्णालयात आलो आणि रुग्णालयावाल्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही मालेगावला त्या मुलाला शिफ्ट करा. मग आम्ही तरी हात कोणाकडे पसरवायचे? तर लवकरात लवकर आमची प्रशासनाकडे एवढीच विनंती, हात जोडून विनंती करतो सर्व नांदगावकरांच्या हेतून किंवा आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकरात लवकर शासनाने बंदोबस्त करावा. हीच आमची विनंती नागरिकांतर्फे, सगळ्या नागरिकांच्या तर्फाने हीच विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला सरकारी दवाखान्यात गोळ्या, औषधं आणि इंजेक्शन हे पहिल्यांदा उपलब्ध करून द्यावं. कारण की इथून मालेगाव जाण्यापर्यंत आमची गरीब लोकांची काही संख्या असेल ती पोहोचू नाही शकत. ह्यासाठी विनंती करतो प्रशासनाला. आणि इथून मालेगावपर्यंत पोहोचण्यात जर गंभीर लागलेला असेल, त्या दिवशी गावामध्ये पूर्ण चेहरा फाटलेला होता, तर इथून तर मालेगावपर्यंत जाऊस तर जर एखाद्या लहान बालक असेल किंवा एखादा वरिष्ठ म्हातारा माणूस असेल तर त्यांना मालेगाव नेऊस तर जर काही झालं तर आम्ही कोणाकडे हात पसरवायचे मदतीचे. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.